नमस्कार मंडळी, पूजाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. घरी बनलेल्या मिठाईची बातच काही वेगळी असते. मग आज रव्यामध्ये दूध घालून अगदी 2 महिन्यांपर्यंत टिकणारा गोडाचा पदार्थ बनवू. नाही, लाडू किंवा बर्फी वगैरे बनवणार नाही. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. बाहेर महागात भेटणारा हा पदार्थ तुम्ही अगदी झटपट सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता. त्यासाठी मिक्सर जारमध्ये घरातील कोणत्याही एका वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा. तुम्ही कोणताही बारीक किंवा जाड रवा वापरू शकता, कारण साखर व रवा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची. मी इथं 5 ते 6 वेलची घेतल्या आहेत. वेलची वापरल्याने या पदार्थाला खमंग फ्लेवर येईल. सर्व वेलची पण सोलून मिक्सर जारमध्ये टाकायच्या, म्हणजे साखर व रव्यामध्ये वेलची पण बारीक होईल. सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून पावडर बनवून घ्यायची. साखरेबरोबर रवा बारीक केल्यामुळे अगदी सहजच रव्याची पावडर तयार होते. सर्व पावडर एका भांड्यात काढून घ्यायची. आता यात अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं. यामुळे या पदार्थाला खूप छान टेस्ट येते. डेसिकेटेड कोकोनट नसेल तर घरातल्या सुक्या खोबऱ्याची पावडर बनवून वापरली तरीही चालेल. हा पदार्थ खुसखुशीत बनवण्यासाठी यात अगदी 2 बोटाच्या चिमटीत बसेल एवढा 2 चिमूट खायचा सोडा घालायचा. पदार्थाची चव वाढवण्यासाठी पाव चमचा मीठ घालायचं. कोणताही गोडाचा पदार्थ असो त्यात थोडं मीठ वापरायचं, म्हणजे पदार्थाची चव वाढते. मोहन देण्यासाठी पाव वाटी तूप घालायचं. तूप नसेल तर तेल पण वापरू शकता, पण गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यावर तुपामुळे अजूनच खमंग तयार होईल. मी इथं सर्व जिन्नस आधी चमच्याने मिसळून घेतले आहेत. हाताने चांगलं रगडून चांगलं एकजीव करून घ्यायचं. या पदार्थाला मार्केटमध्ये कोकोनट बिस्किट भेटतात ना, अगदी तशीच चव येते. त्यामुळे डेसिकेटेड कोकोनट नक्की वापरा. हा पदार्थ तसा बनवायला खूप सोपा आहे. तुम्ही जर एकदा हा पदार्थ बनवून ठेवला ना, लहानच काय मोठे पण आवडीने खातील. पण याचे सगळे मेजरमेंट खूप महत्त्वाचे आहेत. सगळे इन्ग्रेडियंट्स मोजूनच वापरा. 4 ते 5 मिनिट हाताने चांगलं रगडून एकजीव करायचं. आता यात दूध घालायचं. हे दूध उकळून पूर्णपणे थंड केलेलं आहे. मी इथं अर्धी वाटी दूध यात घातलं आहे. तर तुम्ही थोडं थोडं दूध घाला जर पहिल्यांदा बनवत असाल, कारण दूध घातलं की साखरेचं पाणी होऊन ते पातळ व्हायला सुरुवात होते. पण घाबरायचं कारण नाही, कारण यात आपण गव्हाचं पीठ पण वापरणार आहोत आणि आपण यात कच्चा रवा वापरला आहे. त्यामुळे रवा भिजण्यासाठी एवढं दूध लागेलच. 1 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं व आता यात 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं. सध्या 1च वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे. गरज पडली की अजून वापरायचं. लागेल तसं थोडं थोडं पीठ घालायचं. चांगल्या प्रमाणात घट्ट झालं आहे व चिकटही आहे. मी चमचा काढून घेत आहे. यात अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून हातानेच मिसळून घ्यायचं. मी इथं 1.5 वाटी गव्हाचं पीठ वापरलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, यात मोहन जास्त वापरायचं नाही. बेकिंग सोडा व दूध पण जास्त वापरायचं नाही. मेजरिंग कप किंवा घरातल्या कोणत्याही एका वाटीने सर्व जिन्नस मोजूनच घ्यायचंय. सध्या हे पीठ तसं पातळ व चिकट दिसत आहे. हे पीठ अर्धा तास मुरण्यासाठी झाकून ठेवायचं. रवा चांगला भिजला की हे घट्ट होतं. अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट झालं आहे व हाताला चिकटतही नाही. आणि याचं टेक्स्चर बघा, रव्यामुळे अगदी जाळीदार झालं आहे. सेम असंच हे पीठ भिजून तयार व्हायला हवं. आता चमच्यानेच पिठातून थोडा थोडा पोर्शन घेऊन हातावर गोलाकार द्यायचा. तसं तुम्ही तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता. मी इथं गोलाकार बिस्किट शेप देत आहे. जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पूजाच रेसिपी मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. मी इथं सर्व एकदमच बनवून घेतले आहेत, म्हणजे तळण्यास सोपे जाईल. मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. यात पिठाचा छोटा गोळा टाकून तेलाचं टेम्परेचर चेक करायचं. पिठाचा गोळा तेलात सोडला की लगेच वर आला, म्हणजे तेल परफेक्ट गरम झालं आहे. आता सर्व बनवलेले कुकीज यात सोडून द्यायचे. कुकीज तेलात सोडत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची व एकदा सर्व कुकीज तेलात सोडून झाले की गॅसची फ्लेम लो करायची. जर तुम्ही पहिल्यांदा ही रेसिपी बनवत असाल तर पहिलं 1-2च तळण्यासाठी टाका, कारण इन्ग्रेडियंट्स काही कमी जास्त झाले असतील तर बिघडण्याची शक्यता असते. फ्लेमवर 3 ते 4 मिनिटात खालची बाजू भाजली जाते. चमच्याने पलटून घ्यायचे. ही प्रोसेस थोडी हळू करा, कारण या कुकीज तेलात एकदम सॉफ्ट असतात. आलटत पलटत लो फ्लेमवर मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत या कुकीज आपल्याला तळायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता याला क्रॅक्स यायला लागले आहेत. क्रॅक्स आल्याने या कुकीज मस्त खुसखुशीत तयार होतात. या कुकीज पूर्णपणे तळण्यासाठी 6 ते 7 मिनिट लागू शकतात. तळण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो. जर हाय फ्लेमवर भाजायला गेलं तर या कुकीज वरून करपतील व
आतून कच्च्या राहतील. तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आला आहे व टेस्ट तर अजूनच जबरदस्त. पूर्ण घरामध्ये याचा मस्त सुगंध पसरला आहे. या कुकीज तुम्ही एकदा बनवल्या ना, तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा बनवणार, कारण याची टेस्टच जबरदस्त आहे. लहानांनाच काय मोठ्यांनाही खूप आवडेल. आणि या कुकीज बनवायला तुम्हाला जास्त तामझाम करायचीही गरज पडत नाही. अगदी घरातल्या साहित्यात मस्त कुकीज तयार होतात. तसं बनवायलाही खूप सोप्या आहेत. शिवाय एकदाच जास्त प्रमाणात बनवून तुम्ही ठेवू शकता. अगदी 2 महिन्यांपर्यंत मस्त खुसखुशीत राहतात. मी इथं सर्व कुकीज तळून घेतल्या आहेत. एकदम परफेक्ट तयार झाल्या आहेत. रेसिपी थोडी तरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. मी तुम्हाला दाखवते, या कुकीज अजिबात तेलकट होत नाहीत आणि वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट अशा तयार होतात.